असताना अनेक कार्यक्रमाचा योग निर्णय संगीतकाराचा म्हणा किंवा अनेक गायकांचा दिग्गज गायकांचा शंकराचार्य संकुल कुसुमाग्रजमध्ये किंवा नाशिकच्या कालिदासमध्ये अनेक वेळा ऐकायचा योग आला. हा सहज कुतूहल म्हणून असा पक्ष्यांवर पण एक कार्यक्रम होऊ शकतो असा एक संकल्पना गाणी काय असते ऐकताना सहज डोकावल्यावर असं लक्षात आलं, पक्षी हे आपले मित्र आहे आणि मित्रांकडनं आपण काय शिकायचं असतं, त्यांची संघटना, त्यांचं कौशल्य, त्यांचं निरागस प्रेम. तर प्रेम वाटासाठी वामसी हे नाव संकल्पना मला आवडली. वामसी म्हणजे गायींचं कृष्णाच्या भोवती परवापासून अधिक मास सुरू होतोय. तर गायीचं महत्त्व, आपण गायीला कधी स्पर्शच करत नाही, त्याचा अनुभव स्पर्श जो अनुभवत नाही, तर पक्ष्यांना प्राण्यांना आपण स्पर्श करून त्याचा अनुभव घेतला, त्याच्यामधनं त्यांची प्रेम असतं. तर पूर्णपणे गाण्यामधनं तुम्ही त्याचं पॅरलल असलेले गाणे व्यक्त करून त्यातनं निसर्गाशी एक नातं जोडले. अशी संकल्पना यापूर्वी कोणाला सुचली नाही आणि सुचवण्याचा प्रश्न आला नाही. पण तुम्ही या निमित्ताने आम्हाला निसर्गाशी प्रेम करावं त्यातलं आपल्याला सांगितलं, खूप खूप आवडलं. एक सूचना की मोराचा ज्या पक्षी होते त्यावेळेस लहान मुलांना स्वाभाविक आवडणार आहे, की ते आपली वृद्धांना बाल होण्याचं नाचरे मोरा गाणं आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं. खरंच सगळ्यांच्या याच्यामध्ये ताल धरला जाईल, सूरला जाईल आणि कोकीला खूप एखादं हिंदी गाणं जरी टाकलं तर त्यात काही मजा त्याची त्याला म्हणतात काय आला योग, कुठला योग येईल, पपल्याष्टी योग येईल, कुहू कुहू बोले कोयल्या वगैरे अशी जी गाणे संगीतकार आहे वसंत यांचे केले 7-8 संगीतकार ऐकत गायक त्याच्यामुळे सगळे असा जर एखादा प्रयोग केला तरी हरकत नाही. पुढच्या पाठचा लेट शुभेच्छा. जी पाहिजे तेवढी जाहिरात आणि तिचा अभिप्राय हा सगळीकडे आला असता, निश्चित प्रतिसाद जरा आपल्या श्रोत्यांचा किंवा संगीताला लागला असता. पण असं म्हणाला की त्या मानाने असं कुतूहल म्हणून पण का विना तर प्रसिद्धी जास्त व्हायला पाहिजे होती, की त्याचं एक समीक्षण व्हायला पाहिजे होतं पेपरमध्ये, लोकल पेपरमध्ये, पत्रकार परिषदेत, म्हणजे मग लोकांची उपस्थिती अजून श्रवणी झाली असते सगळ्यात.